आज आपण इथे तांदळाच्या पिठापासून खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता ही एकदम गोल गरगरीत काटेरी बनवून तयार झालेली आहे। हातावरती घेतल्यावर सुद्धा हाताला तेल लागत नाही, म्हणजे आपली चकली अजिबात तेल पिली नाही, तेलामध्ये विरघळत नाही, बनवताना अजिबात तुटत नाही आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवून झालेली आहे। आणि आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता छान अशी त्याला जाळी पडलेली आहे। मग चला तर ही रेसिपी पाहूया कशी बनवायची। त्यासाठी मेजरमेंटसाठी एक वाटी घ्या किंवा कप घ्या। मी इथे वाटी घेतलेली आहे, एक वाटीने डाळवं घेतलेलं आहे। पावसाचे दिवस आहे, डाळवं जर थोडं हलकंसं ओलसर वाटत असेल तर तव्या किंवा पॅनमध्ये हलकं गरम करून थंड करून मिक्सरला फिरवून घ्या। आपण इथे मिक्सरला फिरवून त्याची छान अशी पावडर बनवून घेणार आहोत। पावडर बनवून घेतल्यानंतर एक पसरट ताट घ्यायचं, त्याच्यात चाळणी ठेवायची आणि ही बनवलेली पावडर डाळवाची आपल्याला चाळून घ्यायची आहे। यामुळे काय होतं, याच्यामध्ये जे कण असतील ना ते साईडला निघतात आणि स्मूथ असं त्याचं पीठ खाली पडेल, म्हणजे आपल्याला इथे चकली बनवायला एकदम परफेक्ट असं पीठ हवंय, अगदी तसंच राहील। आता इथे प्रमाण लक्षात राहू द्या, एक वाटी डाळवं घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला 4 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। मग तुम्ही ही एखाद्या शॉपमधनं विकत आणलेलं पीठ घ्या किंवा तुम्ही दळून तांदूळ आणले तरी सुद्धा चालतील। 4 वाट्या तांदळाचं पीठ, 2 चमचे आपल्याला इथे पांढरे तीळ घ्यायचे आहेत, 1 ते अर्धा चमचा आपल्याला जिरा पावडर घालायची आहे, 1 मोठा चमचा आपल्याला इथे का नाही ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे। बरोबरच आपल्याला इथे मी हलकंसं दरदरा कुटलेलं धने वापरलेले आहे, नसेल धने पावडर 1 चमचा वापरली तरी चालेल। अर्धा चमचा हळद, हळदीचे प्रमाण कमी राहू द्या नाहीतर ती काळपट दिसती। 1 चुटकी हिंग आणि तिखटपणानुसार इथे 1 चमचा एवढं मी लाल मिर्च पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घाला तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग। मिठाचे प्रमाण सांगितलेले नाही, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता आणि तिखटाचे हे प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी करा। माझ्याकडे थोडं अधिक तिखट मिर्च पावडर होती म्हणून मी फक्त 1च चमचा वापरलेले आहे। आता आपल्याला काय करायचं, हे सगळे मसाले या पिठामध्ये घालून झाल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने सुरुवातीला मिक्स करायचे आणि नंतर हाताने व्यवस्थित प्रॉपरली ह्याला मिक्स करून घ्यायचं। आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ आणि डाळवं घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेऊन कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करायचं आणि हे आपल्याला या पिठावरती मोहन घालायचं आहे। ही मोहन कधीही परफेक्ट असू द्या, म्हणजे तुमची चकली अजिबात तुटत नाही, तेलात विरघळत नाही। तेलाचे प्रमाण जास्त झाले तरी सुद्धा ती विरघळती किंवा कमी झाले तर ती खुसखुशीत होत नाही, त्यासाठी प्रमाण लक्षात राहू द्या। 1 वाटी डाळवं, 4 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी तेल, वाटीची एकच प्रमाणासाठी असणार आहे, अजिबात बदलायची नाही। आता मोहन घातल्यावरती आपल्याला काय करायचं, थोडं सुरुवातीला चमच्याने हलवायचं, म्हणजे आपलं ती मोहन गरम असतं, हाताला चटका बसणार नाही। हलकंसं थंड वाटायला लागलं की व्यवस्थित चोळून चोळून आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे। यामुळं काय होतं ना, आपलं मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लागतं। थोडा उशीर लागू द्या पण पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून चोळून हे मोहन लागू द्या, म्हणजे काय होतं की आपली चकली व्यवस्थित तयार होती, खुसखुशीत होती, आतून लूज राहत नाहीये। त्यामुळे ही प्रोसेस नक्की लक्षात राहू द्या आणि तेल कधीही थंड घालायचं नाही, कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून याच्यामध्ये घालायचं। मग एखाद्या तडक्या पॅनमध्ये तुम्ही गरम केलं तरी सुद्धा चालेल। व्यवस्थित सगळं चोळून आता हे आपले मोहन झाले की तुम्ही पहा, हाताने एक गोळा बनवला की छान असा गोळा तयार झाला की व्यवस्थित मोहन लागलं असं समजायचं। नंतर काय करायचं आहे, आपल्याला कडकडीत गरम पाणी घ्यायचं आहे। आता हे पाणी घालताना काय करायचं, बोट टाकलं तरी तुमच्या बोटाला चटका बसेल एवढं गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। आता पाण्याचे प्रमाण मी इथे एक्झॅक्टली सगळं सांगत नाहीये, पण थोडं थोडं गरम पाणी करा आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं घाला आणि हाताला चटका बसेल, फक्त केअरफुली थोडं। जर तुम्हाला हाताने नसेल तर एखाद्या सुरुवातीला चमच्याने हळूहळू मिक्स करून थोडं थोडं पाणी घाला आणि थोडंसं थंड वाटायला लागलं की मग हाताने व्यवस्थित त्याला मळून घ्या। आता ह्याच प्रोसेसमध्ये मला इथे हाताला सहन होत आहे म्हणून मी त्या पाण्याबरोबर हाताने छान असं तिंबून घेतलेलं आहे पीठ। छान पीठ भिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट जसं भाकरीचं पीठ तयार करतो ना, भाकरी थापण्यासाठी अगदी तसंच हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। 10-15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवा, लगेच बनवायची असेल तर लगेच बनवा, मी सुद्धा तुम्हाला लगेच बनवून दाखवते। छोटा असा गोळा काढून घ्यायचा, बाकीचं पीठ आपण साईडला ठेवायचं आहे। पीठ ठेवताना सुद्धा एक टिप्स लक्षात राहू द्या की पीठ जर थोडं ड्राय होईल त्यामुळे त्यावर झाकण ठेवून ठेवा आणि जे पीठ आपण आता इथे साच्यात घालणार आहोत त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाण्याचा हात लावून छान सॉफ्ट मुलायम करून
तळून घ्या. यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही चकली सोडायला जाताना तेव्हा ती अजिबात तुटत नाहीये आणि त्याचे तुकडे पडत नाहीत. छान असा गोळा बनवून तयार करून साईडला ठेवायचा. आता साचा घ्यायचा. आता इथं बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या प्रकारचे साचे असतात. तुमच्याकडे जो असेल तो घ्या. माझ्याकडे हा आहे. आता इथे चकलीची जी ही आहे ना साचा, तो त्याच्यामध्ये टाकताना काय करायचं, एकदम काटेरी घ्यायची, म्हणजे आपली चकलीसुद्धा काटेरी होती. व्यवस्थित पॅक करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ भरायचं आहे. पीठ भरताना एक गोष्ट लक्षात राहू द्या, दाबून पीठ भरायचं. जर तुम्ही न दाबता पीठ भरलं तर चकली बनवताना त्याच्यामधून हवा बाहेर येईल आणि चकली तुटते. त्यामुळे दाबून पीठ भरा, म्हणजे एकसारखी व्यवस्थित चकली पडते. आता आपल्याला याच्यात व्यवस्थित टाच भरून सगळं आपल्याला यात पीठ भरायचं आहे, दाबून दाबून. आणि नंतर ना आपल्याला ही साचा बंद करून घ्यायचा आहे. मग आता तुमच्याकडे कोणता साच्याने तुम्ही चकली बनवता ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्याकडे हा आहे, त्यामुळे मी ह्यानेच चकली बनवणार आहे. आता इथे बंद झालेला आहे. तर चला मग चकली सोडूया. चकली सोडण्यासाठी स्टीलचं ताट घ्या किंवा असं एखादा पळपूट घ्या, किंवा तुमच्याकडे छोटे छोटे डिश असतील, तुम्हाला तळायला सोपे जावे तर डिशच्या वरती घाला, म्हणजे एक एक डिश तुम्हाला पालती करून तेलात सोडता येईल. आता इथे सुरुवातीला जेवढ्या तुम्हाला आकार हवा असेल त्याच्यानुसार तुम्ही चकली बनवू शकता. चकली सोडताना तुम्ही पाहू शकता ही चकली अजिबात तुटत नाही, गोल गरगरीत होत आहे आणि शिवाय ती काटेरी सुद्धा होत आहे. आणि हीच महत्त्वाचं असतं, कोणतीही चकली बनवताना चकली काटेरी झाली पाहिजे, तेव्हा ती चकली म्हणण्यात म्हणजे आपल्याला छान वाटतं. जर ती सॉफ्ट होत असेल तर चकली म्हणायला सुद्धा ती छान वाटत नाहीये. त्यामुळे ती काटेरी असायला हवी, तुटली नाही पाहिजे, गरगरीत छान झाली पाहिजे. त्यामुळे प्रमाण कधीही योग्य ठेवायचं. तेलाचं मोहन घालताना प्रमाण, पीठ घेताना प्रमाण ठेवायचं, म्हणजे खुसखुशीत एकदम कुरकुरीत अशी सॉफ्ट ही सुद्धा बनवून तयार होती. त्याच्यामुळं ना कधीही प्रमाण परफेक्ट असायला हवं. जसं मी तुम्हाला मेजरमेंट दिलेलं आहे अगदी त्याप्रमाणे घ्या. तुमची चकली अजिबात तुटणार नाही, तेलात विरघळणार नाही आणि खुसखुशीत राहील, अजिबात वातळ होणार नाही. आता याच प्रकारे मी इथं माझा साचा मोठा असल्यामुळे एका साच्यामध्ये 5 ते 6 छान अशा मोठ्या मोठ्या चकल्या पाडून तयार होतात. तुमच्याकडे छोटा असेल तर जेवढ्या होतील तेवढ्या बनवून घ्या. सुरुवातीला जेवढ्या पळपूटवर बसत आहे तेवढ्या 5-6च मी बनवून घेत आहे. सगळ्या बनवून ठेवल्या तर ड्राय झाल्यावरती ती तुटतात तेलात सोडल्यावरती. त्यामुळे एक गोष्ट लक्षात राहू द्या, जेवढ्या जशा लागतील तेवढ्या सुरुवातीला बनवून घ्या आणि नंतर तळून घ्या. म्हणजे काय होईल की तुमच्या चकल्या अजिबात ड्राय होणार नाहीत आणि तेलामध्ये सोडताना अजिबात तुटणार नाहीत. आता आपल्या इथे सगळ्या चकल्या छान अशा तुम्ही पाहू शकता गोल गरगरीत काटेरी बनवून तयार झालेल्या आहेत. चला तर मग आता तेल गरम करायला ठेवूया. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवताना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे. आता इथे आपण चकली कशी उचलायची, तर डिश तुम्ही डायरेक्ट पालती करू शकता, पण पळपूटवरती असा तुमचा जो भाकरी चपाती बनवतो तो चमचा असतो तो खालून घालून चकलीवरती उचलायची आणि नंतर तेलात सोडायची. तेल गरम कसं हवं, तर छान अशा बुडबुडी यायला सुरू झाल्या म्हणजे कडकडीत तेल गरम झालं की चकली सोडायची. आता इथं बरेच जण म्हणतात की कडकडीत गरम तेलात सोडली तर ती वरून करपेल आतून कच्ची राहील. पण नाही, जर मोहन इथं तेलाचं अगदी कमी गरम असेल तर ती वातळ होती. त्यामुळे कडकडीत गरम तेल करा आणि त्याच्यामध्ये आपल्या जेवढ्या बसतील जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या सोडा. नसेल तर 2-2 चकल्या सोडून छान अशा तळून घ्या. जर तुम्हाला जास्त केल्यावर किंवा जास्त तेलात घातल्यावर तुटेल असे वाटत असेल तर 2-2नी तळले तरी सुद्धा चालेल. सुरुवातीला अजिबात हलवायचे नाही. त्या वरती आल्यानंतर असा काट्याचा एक चम्मच घ्यायचा आणि त्यांनी फक्त हलक्या हाताने आपल्याला पलटी करून घ्यायची आहे किंवा थोड्याशा साईडला करायच्या आणि अगदी अशाच तळून द्यायच्या. पूर्ण तेलामध्ये छान अशा वरती तरंगून द्यायच्या. वरती आल्यावर पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशा खरपूस तळून घ्यायच्या. गॅस ही आपल्याला इथे फुलच ठेवायचा आहे, मीडियम अजिबात करायचा नाहीये. प्रत्येक वेळेस चकली सोडताना आपलं तेल हे कडकडीत गरम असायला हवं. त्यामुळे त्या आपल्या चकल्या तेल पित नाहीयेत आणि व्यवस्थित क्रिस्पी कुरकुरीत होतात. जर तुम्ही इथे तेल गरम कमी असेल आणि चकली सोडली तर ती तेलात विरघळती आणि नंतरनं काय होतं की ती तेलामध्ये पूर्ण पसरून जाते आणि तेलसुद्धा खराब होतं. पूर्ण चकली शांत झाली की समजायचं आपली तळून झालेली आहे आणि साईडला काढायची. आता काढताना सुद्धा एका अशा जाळीवर काढा. म्हणजे काय होतं, इथं सुद्धा टिप्स आहे बरं का. जर तुम्ही जाळीवर नाही काढली तर त्याची हवा कुठून जाणार, यामुळे ती सॉफ्ट होती. त्यामुळे जाळीवर काढा, म्हणजे खालून आणि वरून दोन्हीकडून हवा जाईल आणि ती एकदम कुरकुरीत राहील. थंड होईपर्यंत आपल्याला जाळीत ठेवायची आहे. आता अगदी त्याच प्रोसेसनी कडकडीत तेलामध्ये दुसरा घाणासुद्धा आपण सोडून घेऊया.
लक्षात राहू द्या, इथे 1 मिनिटाचा ब्रेक घ्या, थोडंसं गॅस फुल करा आणि तेल कडकडीत गरम झाल्यावर चकली सोडा. जर तुम्हाला जास्तच वाटत असेल की आता करपल्यासारखं, तर अगदी थोडासा गॅस कमी करायचा आणि दोन्ही साईडनी छान तळून द्यायच्या. पण तेलाचा तावही परफेक्ट असायला हवा. छान दोन्ही साईडनी तुम्ही पाहू शकताय अशा बुडबुडे यायला सुरू झाल्या म्हणजे कमी झाल्या की समजायचं आपल्या चकल्या तळून आहेत. लगेच साईडला काढायच्या. आणि ह्या चकल्या तुम्ही पाहू शकता की अजिबात तेलसुद्धा पित नाहीत बरं का, कारण गॅस आपला फुल होता, प्रमाण परफेक्ट होतं आणि मोहनसुद्धा परफेक्ट होतं. त्यामुळे कधीही मेजरमेंट परफेक्ट असेल तर कधीही चकली चुकत नाही आहे. बनवायला अगदी साधी सोपी पटकन तयार होणारी आहे. सगळ्या चकल्या आता आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया. तुम्ही पाहू शकता एकही तुटलेली नाही, तेल पिलेली नाही आहे, काहीसुद्धा नाही, एकदम परफेक्ट अशा बनवून तयार आहेत. चला, तरी ते खूप सारे चकल्या बनवून तयार आहेत आणि थंड होईपर्यंत तुम्ही पाहू शकता जाळीत ठेवलेल्या आहेत, त्यामुळे एकदम कुरकुरीत राहतात. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा, अजिबात लूज पडत नाहीत, हाताला तेल लागत नाही. तुम्ही पाहू शकता गोल गरगरीत काटेरी दिसत आहेत आणि एकदम परफेक्ट झालेल्या आहेत. आता ही चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आणि हो, आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका बरं का. आणि तुम्हाला अशाच नवनवीन आणखी कुठल्या रेसिपी पाहिजे आहेत ना, त्यासुद्धा मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगत जावा, म्हणजे मला बनवायलासुद्धा पटकन जमेल आणि पटकन मी तुम्हाला ते रेसिपीसुद्धा दाखवेल. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.